तर काय फायनली 1 वर्षानंतर चाललोय माझ्या गावाला. 1 वर्षानंतर जे खुशी मिळते घरी जायला ते तर मी सांगू नाही शकत. तर पॅकिंग माझी झाली आहे सगळी. ही अशी माझी सगळी पॅकिंग आहे. तर आता माझी कॅब आली आहे खाली. आता कॅब मध्ये सगळं टाकू आणि जाऊया आपण ट्रॅव्हलच्या स्टॉपला. तर काय आता लिफ्ट बोलवली आहे वर. आता हिला यायला वेळ लागेल, तोपर्यंत आपण बॅग इथे आणून ठेवू. तर गाईज आता आपलं सामान आपण लिफ्ट मध्ये ठेवून देऊया. तर गाईज फायनली आता डोअर लॉक आणि निघूया आपण. तर गाईज बॅग सगळ्या फुल झाल्या. थकलोया. तर आता ग्राउंड फ्लोर दाबून आता चलो. तर चला. तर आता हे सगळे सामान आपण टाकूया कॅबला आणि निघूया ट्रॅव्हलच्या स्टॉपसाठी. तर काय चला जाऊया. तर बॅग्स वगैरे टाकून झालेत आपल्या आणि आता आपण निघलोय. जसं की तुम्हाला माहीतच आहे पुण्यातलं ट्रॅफिक 19 मिनिटं दाखवत आहे. बघूया आता आपण किती लवकर पोहोचू. तर गाईज दादा आपले बीडचे आहे. तर टोटल आपल्याला 40 मिनिटं लागलेले दिसत आहे. पोहोचलो आता. तर काही जस्ट पोहोचलोय आता गावाला. तर काहीच फायनली आता 1 वर्षानंतर आलोय माझ्या घरी. ट्रॅव्हल्सवाल्याने खूप उशीर केल्यामुळे मला पण उशीर झालाय. आता आपण डोर वाजवू. किती वेळ लावणार का उघडायला. अरे माझे बाबा मम्मी. अरे थँक्यू थँक्यू. तर गाईज हे माझे बाबा. बाबा खूप लागते कॅमेरामध्ये यायला. असं वाटलं तर असं आहे. तर काय म्हणते आंघोळ करा मग. तर चला आंघोळ वगैरे करू, फ्रेश होऊ आणि मस्त जेवण करू. हा तर काही आंघोळ झाली आता माझी. मस्त फ्रेश वाटत. एक तर त्या ट्रॅव्हल्सवाल्यानी यार ट्रॅव्हल्स माझी होती 1ची आणि त्यांनी मला पोहोचवलं 4:30ला. बघा इतका उशीर गेला त्यांनी. हा आता मस्त आता जेवण करू आणि निवांतपैकी आराम करेल आता आज मी. बस तिने आणलंय जेवण. आता बघू काय काय आहे. तर हा तर हे आपलं विदर्भ स्पेशल मस्त आलू वांग्याची भाजी, शिरा आहे, खूप सारा आहे. तर फायनली 1 वर्षानंतर मी मम्मीच्या हातचं जेवण करणार. तर जेवण तुम्ही बघू शकता. मस्त थाळी दिसून राहिली आहे. आता मी खातोय मस्त. गाईज आता आई वरना आपण रेडी झाले सगळे. नाही चाय पोह्याचा कार्यक्रम नाही. हो. तर आता आपण गिफ्ट देऊ यांना जे काही मी घेतले यांच्यासाठी. तर आई तुझ्यासाठी साडी, अजून एक मी तुझ्यासाठी कुर्ता आणि हे आणलंय हे सँडल. तर गाईज हे घेतले मी बाबांसाठी सगळं काही. तर बघा बाबा आणि सांगा मला काय काय कसं कसं वाटलं. तर बघा बसा ना.
जूता आहे. तर शूज घेतलाय बाबांसाठी. बंगाली आहे. हा शूज आहे बाबांसाठी. तर शूज कसा वाटला बाबा? खूप छान आहे. आणि हा कुर्ता घेतला एक बाबांसाठी. आणि हे पण छान आहे. एक कुर्ता आणि जीन्स आहे. जीन्स पण छान आहे. थँक्यू बेटा. आई आणि बाबा तेवढी यूज टू नाही आहे कॅमेऱ्याची आणि थोडं लाजतात पण ते. तर आता गिफ्ट देऊया बहिणीला. तर हे घे तुझे गिफ्ट आणि सांग कसं वाटतं. ही सँडल आहे. हे तिच्यासाठी शरारा आणलाय. आणि हे काय? वाव मस्त आहे, एक नंबर. तर आणि मला फॉर्मल पॅन्ट पण पाहिजे होते, तर ऑब्विसली तुम्ही दिलाय, तर थँक्यू सो मच फॉर दिस. चालेल. मला सर्वांचे गिफ्ट आवडलेले आहे आणि सर्व खूप खुश आहे. आणि कॅमेऱ्याला घेऊन सगळे तेवढे कम्फर्टेबल नाही, म्हणून त्यांचे तेवढे रिॲक्शन्स कॅप्चर नाही करू शकलो मी. तर आय होप सर्वांना हा ब्लॉग आवडला असेल. तर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.